वर्ष झालं आमच्याकडे पाणी नाही, 19 सालापासून पाणी नाही. प्रशासनाची इच्छा नाही ना याचा प्रॉब्लेम आमचा सोडवायची, त्यामुळे प्रशासन सोडवत नाही. येतात बघतात जातात, मेन पण त्यांचे साहेब येतात बघतात जातात. घाणीचं काम करून यायचं, आंघोळीला हातपाय धुवायला पाणी नाही. कोरोना काळात देखील आम्हाला व्यवस्थित पाणी मिळालेलं नाही. किती दिवस हे सण करायचं, म्हणून त्या मॅडमला पण आम्ही आज सोडणार नाही, टँकर पण सोडणार नाही. कुठले साहेब येतात ते येऊ दे. त्यावेळेला देखील आम्ही तक्रार केलेली, त्यावेळेला देखील आम्हाला व्यवस्थित पाणी नाही, काय नाही, फक्त देतो म्हणून सांगतात, परत गेलेत की परत आहे तसंच होतंय. बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता आहे राजश्री साहू हाऊसिंग सोसायटी इथं, हॉकी स्टेडियम आणि निर्माण चौकाच्या बरोबर मध्ये असलेला हा एरिया आणि जवळपास 100 घरं असणारे हा एरिया आहे. आता माझ्या मागे जर का बघितलं तर महापालिकेचा पाणी सोडायला आलेला जो काही टँकर होता, तो टँकर ह्या सगळ्या महिलांनी इथल्या नागरिकांनी इथं अडवलेला आहे. टँकर का अडवलेला आहे, कशासाठी अडवलेला आहे, पाणी आमच्याकडे बरेच दिवस झाले येत नाही, बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच वर्ष येत नाही असं यांचं एक मत आहे. काय मावशी, किती दिवस झाले? 6 वर्ष झालं. बोला एका वेळेला. 6 वर्ष झालं आमच्याकडे पाणी नाही, 19 सालापासून पाणी नाही. ह्या पाणी भरतानाच पडल्यात बघा, पाया अडकून पाईप मध्ये. आणि ह्यांना सारखं देतो कंप्लेंट यांच्याकडे, येतात बघतात जातात. मेन पण त्यांचे साहेब येतात बघतात जातात, काही त्याच्यावर केलेलंच नाही. पाणी त्या दिवशी पाणी येत आहे, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी पाणी आहे तसं पाणीच येत नाही. मग 2 दिवस येत आहे. किती दिवस झाला असं? आता जायला 6 वर्ष सांगायला लागले ना, 2019 पासून. रात्री 1-2 बारीक बारीक पाणी येते, त्याच्यानंतर कधी भरायचं आणि कधी झोपायचं. सगळे इथे काम करायचं, कॉर्पोरेशनच्या सर्व्हिसलाच आहेत, सगळी गाणीची काम करतात. कुणाला पण असं पाण्याचं हे नाही. मग पाणी भरायचं कवा आणि कामाला जायचं कवा? पहाटे 5ला तर जावं. मग तेवढ्यासाठी पाण्यासाठीच अडवलं आहे. आमची काय सुविधा होत्या का नाही पाण्याची आमची काय सुविधा होती का नाही? प्रिया मॅडम येत्या दरवेळेला समजूत घालून जातात, हे करतो ते करतो. खरं त्यांनी कधी आजपर्यंत काही केलेलंच नाही. गेले 6 वर्ष झाले आम्ही जी झडती द्यायला लागलो. मागं पण आम्ही रस्ता रोको केलेला, तेव्हा पण तशी समजूत घातलेली त्यांनी, तेव्हा पण नाही काय केलं त्यांनी काय. मग असंच चाललंय. हा किती दिवस हे सण करायचं? हा झाली 6 वर्ष, आम्हाला आता कंटाळा आलाय. म्हणून त्या मॅडमला पण आम्ही आज सोडणार नाही, टँकर पण सोडणार नाही. कुठले साहेब येतात ते येऊ दे. हा तोवर आम्ही असंच हे करणार, आंदोलन करणार. नमस्कार. काय नेमका विषय? किती 6 वर्ष म्हणाल्यात, 3 वर्ष म्हणाल्यात, काय इथं पाण्याचं प्रेशरच नाही आहे. पूर्वी पाण्याचं प्रेशर व्यवस्थित होतं, सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळत होतं. पण आता अलीकडे यांनी वेगळी लाईन जोडलेली आहे. तिथं त्या दुसरी कुठली कॉलनी आहे मंगळवार पेठेतली, त्या कॉलनीत तिथं जोडल्यामुळं आमच्याकडे पाणीचं प्रेशर कमी झालेलं आहे. आमच्याकडे 4 इंचीची लाईन आहे, ह्या 4 इंची लाईनलाच जोडलेलं आहे, त्यामुळं पाण्याचं प्रेशर नाही आहे. जर 16 इंचीला जर आमची लाईन जोडली तर आमच्या या सगळ्या कॉलनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता इथं सोल्युशन काय आहे का? आहे, मग पर्यायी मार्ग त्याला करू शकतात, कारण त्यांच्यानं थेट पाईपलाईनचं आता जे अमृतमधलं जे काम चालू आहे त्यातनं एखादी लाईन टाकून त्यांना जर मार्ग काढून दिला तर ते होऊ शकते. त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही. तुम्ही काय असं म्हणजे प्रशासक त्यांच्या हातात असल्यामुळे आपल्याला बी त्यांना जास्त प्रेशर करून चालत नाही, स्थानिक ह्यांना बी करू शकत नाही. त्यांच्या हातातच असते बाबा, काय टाकायची कुठनं टाकायची त्यांना टेक्निकल माहीत असते. कुठला भाग त्याच्यावरनं कुठला भाग मार खाणार, कुठला भाग येणार, असा विषय असतो. प्रशासनाची इच्छा नाही ना याचा प्रॉब्लेम आमचा सोडवायची, त्यामुळे प्रशासन सोडवत नाही. आता फक्त 2 दिवस पाणी सोडायचं. आम्ही जर आंदोलन केलं की जे 2 दिवस पाणी सोडायचं, परत तिसऱ्या दिवशी बंद करायचं, अशा पद्धतीचं प्रशासनाचं काम चालू आहे आमच्या पद्धतीत. टँकर आता अडवून धरायचा फक्त एकच उद्देश आहे की आमच्याकडे पाण्यासाठी त्या लोकांनी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं, म्हणून तेवढ्याकरता पाण्याचा टँकर अडवला. जर आम्हाला व्यवस्थित प्रेशरनं पाणी जर मिळालं तर आम्ही टँकर नाही अडवायचं काय आवश्यकता वाटणार नाही. कारण हे भरपूर वर्ष झालीत की पाणी नाही, पाण्याचा प्रॉब्लेम होतोय. घाणीचं काम करून यायचं, आंघोळीला हातपाय धुवायला पाणी नाही. कोरोना काळात देखील आम्हाला व्यवस्थित पाणी मिळालेलं नाही, त्यावेळेला देखील आम्ही तक्रार केलेली, त्यावेळेला देखील आम्हाला व्यवस्थित पाणी नाही, काय नाही, फक्त देतो म्हणून सांगतात, परत गेलेत की परत आहे तसंच होतंय. म्हणून आता टँकर हा अडवून धरायचा उद्देश हाच आहे की अधिकाऱ्यांनी इथंपर्यंत यावं आणि आमच्या काय तर ऐकून घेऊन त्यांनी व्यवस्थित दुसरे मार्ग कुठला तर काढावा, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. काय पाणी भरताना पडलंय? होय, पाणी भरतानाच पडलं टँकरचं. काय मॅडम ना काय सांगाल आता? मॅडम काय सांगणार, ती काय भरपाई देणार ती आम्हाला? 6 लाख घातलं आम्ही, 6 लाख घातलं आम्ही पायाच्या ऑपरेशनला. 4 वेळा आमचं ऑपरेशन झालं पायाचं पाण्यामुळं.
पाणी भरताना मॅडम नमस्कार. एवढी सगळी लोक आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, लोक रस्त्यावर उतरल्या, टँकर अडवलाय, काय तुम्ही म्हणजे काय याच्यावरती सोल्युशन काय नाही आहे का? आपण आता बऱ्यापैकी पाणी देत होतो. मध्ये 2 दिवस लिकेज झाले लाईन. ह्या भागात पाणी पुरवठा होणारी लिकेज झाली. 1 दिवस शटडाऊन होता ह्याचा शिंगणापूरचा, त्याच्यामुळे ड्रॉप झालं. आणि ड्रॉप झालं की ह्या भागात बऱ्याच दिवस 1-8-10 दिवस तरी पाणी लागत नाही. म्हणजे सुरळीत पाणी व्हायला 1-8-10 दिवस लागतात. तरी पण आपण त्या अमृतमधून एक लाईन टाकून नियोजित केलेलं आहे. त्यांना एक टाकून लाईन घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. साहेब नमस्कार. जवळपास बघायला गेले तर बरेच दिवस प्रश्न सुटत नाही यांचा. आज ही लोक रस्त्यावरती उतरले, टँकर अडवलाय, काय त्याचं काय सोल्युशन आहे काय नाही? हे बघा, आता हा विषय मला आता पहिल्यांदा मला सांगितलं, म्हणजे 3 वर्ष झालं म्हणतात पाणी नाही. 3 वर्ष नाही, मला येऊन इथं 8 महिने झालेले आहेत. 8 महिन्यात पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की असं आहे. मी स्वतः आता आलेलो आहे, बघून घेतो काय करायला लागते ते. अहो काकी करा, मला सांगायचं नाही एका शब्दानं. हे आहे की आमचा यो नेता, मला सांगितलं तू मला येऊन 8 महिने झाले इथं. एकदा तरी बोललाच मला तू. हे चुकीचं आहे. सफाई कर्मचारी मी कायम तुमच्या बरोबर आहे, लक्षात ठेव. तिथं असताना सुद्धा मॅडम काय विषय काय करायला पाहिजे? आपलीच कर्मचारी आहेत ना, असं काय करताय मग? त्या दिवशी पाणी येत आहे, 2 दिवस या सोडतात पाणी येते ना, पुढे आणि पाण्याची नंतर पाणी साहेब काय ते मार्ग काढू देत. मला कधी एका शब्दाला कोणी बोललं नाही. प्रत्येक वेळेला मान्य काढू फोन केला होता त्या साहेबांना. साहेब आल्यात, साहेब आल्यात मतदान पळून जातात. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.